बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी अपडेट आहे। नार्वेकरांवर न्याय देण्याची जबाबदारी होती असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला आहे। नार्वेकरांनी शिंदे गटाचे वकील असल्यासारखं काम केल्याचं सुद्धा संजय राऊत म्हणाले। तर बेईमान गटाची वकिली करणारं निकालपत्र होतं असं सुद्धा राऊत म्हणाले। त्यांनी अंतरात्म्याला विचारावं निकाल खरा की खोटा असाही एक खोचक सवाल संजय राऊतांनी केला आहे। तर शिंदे गटाच्या आमदारांना राऊतांनी टोला लगावलाय। नार्वेकरांनी नोंदवलेले आक्षेप खोटे आहेत असंही राऊत म्हणतायत। कोर्टानं गोगावलेंची नियुक्ती अवैध ठरवली होती असंही राऊत म्हणतायत। सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांवर जबाबदारी दिली होती ट्रिब्युनलची, न्याय करण्याची, न्याय देण्याची। आणि या ट्रिब्युनलनं म्हणजे राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे वकील म्हणून काम केलं। वकील हे अत्यंत गंभीर गोष्ट आहे। आपण जर संपूर्ण निकालपत्र पाहिलं असेल की ज्या पद्धतीनं वाचत होते तर ते ॲडव्होकेट नार्वेकर प्लीडिंग फॉर मिस्टर शिंदे अँड हिज ग्रुप, शिंदे यांच्या फुटलेल्या गटासाठी वकिली करावी अशा पद्धतीनं काल त्यांचं निकालपत्राचं वाचन सुरू होतं। ते निकालपत्र त्या पद्धतीचं होतं। ते न्यायमूर्तीचं किंवा ट्रिब्युनलचं निकालपत्र नव्हतं। प्रतोत्पत्ती केलेली निवड चुकीची आहे, अवैध आहे। सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं शिंदे यांची गटनेतेपदी झालेली निवड चुकीची आहे, हे सर्वोच्च न्यायालय सांगते आहे। चीफ जस्टिस धनंजय चंद्रचूड, गव्हर्नर तेव्हाचे जे भारतीय जनता पक्षाचे वकील होते राजभवनात, त्यांनी जी केलेली कारवाई बहुमतासंदर्भात त्यांनी घेतलेल्या भूमिका या अनावश्यक आहेत। हे या देशाचं सर्वोच्च न्यायालय सांगितलं, ते त्यांच्या समोर पुरावे असल्यामुळेच सांगितलं। पण सर्वोच्च न्यायालयाला खोटं ठरवण्याचा प्रकार महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।